अरे मी तर एकदम चांगला आहे, कशाला डॉक्टरकडे जायचं, ते काहीतरी कामाला लावून टाकतात, गेलं की तपासण्या करून काही गोळ्या चालू करून टाकतील. पण माझ्या मते कुठेतरी चुकतंय, पण त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर हा हिमनग होण्याच्या अगोदर जे शरीरात बदल होत आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. मी नेहमी माझ्या डॉक्टर्स लोकांच्या मीटिंग्स मध्ये सांगतो, इन सर्च ऑफ व्हल्नरेबल पेशंट, की कोणत्या रुग्णाला पुढे जाऊन हा प्रॉब्लेम येणार आहे त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. की ते जर दिलं तर प्राथमिक अवस्थेमध्ये जर या गोष्टीचे उपचार होऊ शकले तर रुग्ण चांगल्या पद्धतीने आयुष्य जगू शकतो. इमर्जन्सी आपण टाळू शकतो, कारण आज इमर्जन्सी ट्रीटमेंट, एन्जिओप्लास्टी, बायपास सगळं होऊ शकतं. पण महागडं आहे, तुमचा जितका वेळ जाणार आहे, खर्च होणार आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करायला पाहिजे. ही मागच्या वर्षीची टाइम्स ऑफ इंडियाची स्लाइड, हार्ट अंडर अटॅक, हार्ट अटॅक नाही, हार्ट अंडर अटॅक. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं 10% पेशंट्स अंडर 30 इयर्स ऑफ एज. ह्या आठवड्यामध्ये 3 एन्जिओप्लास्टी मी ज्या केल्या, वय वर्ष होतं 24 ते 30. आज दुपारी ज्यांची एन्जिओप्लास्टी केली त्याचं वय होतं 31. आणि 2 पेशंट जे 24 आणि 30 वर्षाचे होते त्यांनी फक्त ऍसिडिटी गॅसेसचा त्रास होतो म्हणून 3 दिवस अंगावरती काढलं आणि रात्री 1:30 वाजता ते माझ्या हॉस्पिटलला पोहोचले. रात्री इमर्जन्सी 2 वाजता त्यांची एन्जिओप्लास्टी, त्याच्यात तो क्लॉट लेट आल्यामुळे घट्ट झालेला, ते काढण्याकरता सक्शन, हे ते बराचशी परिस्थिती एकदमच खराब असताना करावं लागलं. 1.5 ते 2 तास सगळं काम केल्यानंतर ती एन्जिओप्लास्टी व्यवस्थित होऊन आज रुग्ण चांगला आहे. पण कदाचित वाचला पण नसता अशी परिस्थिती होती तो जेव्हा आला तेव्हा. बीपी कमी झालेलं, श्वास लागत होता. तर हा जो काही तरुण पिढीमध्ये हा आजार वाढतोय, नेमकं काय कारण आहे? आणि याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं की स्त्रियांमध्ये सुद्धा 20 वर्षामध्ये 200 पटीने हा आजार वाढला.